नमस्कार, मी सौ मिनाली जोशी आपल्या सर्वांचे स्तोत्रमंत्र अध्याय या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते। आपणास आमचे व्हिडिओ आवडले तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि भारतीय संस्कृतीचा हा समृद्ध वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला अवश्य मदत करा। धन्यवाद। श्री अधिक मास महात्म्य। अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना। यालाच मलमास, धोंडामास, संसर्प मास असेही संबोधतात। दर 3 वर्षानंतर म्हणजे 32 महिने 16 दिवसांनी हा अधिक मास येतो। अधिक महिन्यात सूर्यसंक्रमण नसते म्हणून याला मलमास असेही म्हणतात। आजच्या भागात आपण श्री अधिक मास महात्म्य अध्याय क्रमांक 28 श्रवण करणार आहोत। श्री अधिक मास महात्म्य अध्याय 28। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः, श्री गुरुवे नमः। जय जयाजी करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वस्फूर्ती, करुणा समुद्रा कृपामूर्ती, निवारी अधोगती पै माझी। मी तव अनाथ दीन प्रार्थितो करुणावचन, दयाळुवा कृपाघन रक्षावे कृपेने दासाते। मलमहात्म्याति पावन ऐकोत श्रोते भाविक जन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण परिसा सज्जन आदरे। लक्ष्मीरुवाच देवदेव ऋषिकेश, भक्तानामभयप्रद, श्रीणां केनोपचारेण तुष्टोऽसि त्वं जनार्दन। लक्ष्मी वदेहो जनार्दन, भक्त प्रतिपाळ अघहरण, परिसा माझी विज्ञापना। हे नारायणा करुणा सिंधू, तरी स्त्रियांनी काय करावे, कवणव्रत आचरावे, केवी मोक्षाते पावावे, देवदेवा सांगावे सर्वही। स्त्री देहाची आकृती असे जाण, शरीरी अमंगळता पूर्ण, हरेल कैसे ते कृपा करून, वदावे जाण स्वामिया। दुःशीलोर्दुर्भगो वृद्धो, जडो रोगयुतो विवा, पतिस्त्रीभिर्नहातव्यो, लोकेप्सुभिरपातकी। मलिनता प्राप्त झाली या देही, स्पर्श न करती कोणीही। जयाच्या कुशी जन्म देही, ते तव पायी न स्पर्शती। देव ब्राह्मणा आणि अग्नी ही साक्षी ठेवून, पितार्पी दानी दान घेतले तोची भृतार्धनी, परिदेहा लागून स्पर्शेना। ऐसे ऐकोनिया उत्तर बोलता झाला सर्वेश्वर, सुंदरी सोपस्कार ऐके उत्तर प्रश्नाचे। श्री नारायण उवाच नारीणां परमो धर्मो, भर्तुसेवा समो नहि। पतिशुश्रूषणा देवा, गतः स्वर्वित कल्मषः। सकळ धर्मा माझी उत्तम धर्म जाण, स्त्रिया ते दैवत भ्रतारची पूर्ण। तया वेगळे दैवत आन, केली साधन जन्मवर साधन केले। शास्त्र पुराणे दैवत पूजिले, ते तितुकेही वाया गेले। जे अनाचरले पती आज्ञे पै, जे पतिवचना ते न मानी। वचनार्थ करी पती लागोनी, अनृत सदा असत्यवचनी, तरी निदानी सुटेना। या व्यतिरिक्त अनंत पापराशी, त्या हो घडती स्त्रियासी। काही सायासी किंवा अनयासी, तरी सुटका तियेसी असेना। म्हणून सर्वेश्वर, स्त्रिया ते दैवत आपला भ्रतार। हा तव वेदेची केला निर्धार, आन विचार नसेची। पतीची आज्ञा तेची मान्य, तेची दैवत पतिव्रते लागून। पती वाचून इतर सर्व क्षीण नसे कारण अन्य काही। पहा वाराणसी माझी जाण, लोपामुद्रा पतिव्रता धन्य। जेचे नाम घेता पूर्ण, हो यक्षाळन महापापा। ऐसिया धर्मे तिची पतिव्रता, नाही तरी इतरही कांता। तयांची किंचित वार्ता, तेही सर्वथा निवेदू। व्रतारे मागता उदक, येरी कूपदावितसे देख। म्हणे पात्र घेऊनी आणा सम्यक, नाही उदक गृहा माझी।
तत्रापि उदका असलिया कोडे पात्र आणुनी आपटी तया पढे क्षुधा नडे पीडिता निवाडे करी बडबड वावगी भलतेची करुणी निमित्य सक्रोधे अन्न पचवीत खारट आळणी म्हणता तेथ म्हणे करावे हस्ते आपुलिया जन्म गेला नाव ठेविता रसनेची चवी कासया पाहिजे आता कैसी या प्रकारे की जे शुद्धा शांतता असे अवघत स्वभाव हा ऐसिया स्त्रिया ते तत्वता त्या म्हणून येती पतिव्रता ऐसी संसार करिता जन्मवथा प्राणियासी तरी पतिव्रता धर्मरीती इतिहास वदे रमापती तेची वदो श्रोतिया प्रति अनुपम्य स्थिती आगळी तरी काश्मीर देशी प्रबळ धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ तेथील विप्र एक परमसुशील नाम जाण धर्मशर्मा स्नान संध्या शीळ सत्पात्र धर्मपरायण अग्निहोत्र कोटी नसे पुत्र आणुमात्र सत्पात्र तयाची नामे जाणा ते सुशीळा पतिव्रता परममंगळा उभयता क्रमिक काळा असे निर्मळा हृदयीची वयसा उभयतांची समान साठीची झालीसे गणना तव धर्मशर्मा बोले ते लागून ऐकवचन भामिनीय वसंत ऋतू उष्णमास गंगेस चलावे स्नानास येरी अवश्य म्हणून तयास निघती झाली तात्काळी पाहून गंगोदक निर्मळ दुजे कोणी नसेची आढळ जळी निघूनिया ते वेळे स्नान करी तातडी परिबुद्धी कर्मानुसार हृदयी उदेला कामविकार विप्र झाला कामातूर बोले उत्तर स्त्रिये ते म्हणे नग्न जल क्रीडा करावी रती सुखाते विश्रांती द्यावी ऐसे वाटे माझ्या जीवी तरी आचरावी क्रिया आहे तव येरी वदतसे उत्तरा म्हणे हे केवते उदेले अंतरा माध्यान पातला भास्करा वरी गंगा तीर हे पवित्र त्याही वयनसे आपुले हे तो केवी मनी उद्भवले मज तो वचन मोडिता नये वहिले बोल लागेल पतिव्रतेसी तरी स्वगृही चला निधी मग सारावी हे विधी येरू म्हणे हे तो न घडे कधी नाही अवघी कामाते ऐसे ते वदोन जळ क्रीडा करीती झाली नग्न द्रवो लागले रेत पूर्ण हृदयी मदन धुसधुशी मग सारिते झाले रती शांत केले ते वेळी सती धन्य ते पतिव्रतास्ती वचन न मोडी भ्रताराचे तरी चमत्कार झाला अद्भुत कोटी धरती झाली गर्भाते नवमास भरताची तयते झाली प्रसूत कामिनी आश्चर्य करती सकळ जन म्हणती पहा नवल कोण वृद्धापकाळी पुत्र निधान देखे कामिनी आदरेसी कोणी निंदिती कोणी स्तवती तव दोन पुत्र झाले तिस प्रती शारदा आणि शांती म्हणती नामे उभयता ते साजिरी पुत्र उभयता दोघे जण दिवसेंदिवस वृद्धिंगत जाण पंचवर्षे झाली या पूर्ण पुढे कथन अवधरा गंगाजळी जळक्रीडा केली ते नग्न आणि रती संपादली त्याची पापे फळा आली तात्काळी तनु भाजली उभयतांची उभयता विप्रकुमारा ते सदा सर्व काळात तप्तता देहाते चैन पडेना तया ते न सुचे अन्नोदक काही लाहे लाहे संतप्त गात्र उपाय करती नाना प्रकार मोहदरुण माता पितर करिता उपचार त्रासले नाना परी उपाय केले परिव्यथा अधिक प्रबळे कुमार चडफडती बाळे दीन वदने करोनिया शोक करीती माता पिता केवटी उदेले हे अनंता वृद्धापकाळी पुत्राची वार्ता देखिली सत्ता तुझिया तेथेही दशा उद्भवली बाळकष्टी न देखती या काली महादेवाधिदेवा चंद्रमौळी वेळ आली मृत्याची ऐसी नाना परी विलाप करती उभयता मायबाप मग तया ते लाविती लेप शीतळता चंदनाची उत्तम चंदन आणुनी मर्दन करती पुत्रा लागुनी परी शीतळता नभेची नयनी यथाभूत बाळकते
वार्ता फाकली नगरात जनसमुदाय निरखू येत जे जे उपचार सांगत ते ते करीती माता पिता परी काही केल्या नहे बरे अधिकच चरफडती कुमारे वृत्तांत ऐकता नृपवरे तोही येत धावनिया पाही देखून आश्चर्य करीती धैर्य नाही धन्वंतरी आगा मगराये शोध केला बहुत कोणी धन्वंतरी न मिळे तेथ नाही पंचाक्षरी महंत पावन न चालत कवणाचा तव एक अपूर्व वर्तले गालवर्षी येता देखिले राये निजासनी वैसविले पूजन केले यथाविधी मग ऋषी ते साध्यंत समाचार कथिता झाला साचार म्हणे न चालेची उपचार विप्रकुमर कष्टताती ते तव न देखवे माझेनी उपाव केला बहुतजनी परिशांत नव्हे जाचेनी कष्टती दोन्ही माता पितरे ऐसे नृपाचे वाक्य ऐकोनी बोलता झाला गालव मुनी म्हणे ऐक चक्रचूडामणी उपाया लागुनी सांगतो असेल जरी कोणी पतिव्रता तिच्या हस्ते उदक सिंचिता तरी या ज्वरा ते होय शांतता सौख्य वार्ता बाळकाते ऐसे ऐकतानी उत्तरा राये नगरी पिटिला डांगोरा जी असेल पतिव्रता सुंदरा या त्वरा या ठाई नगरी प्रकट झाली मात पदी कोणी न बोले पतिव्रता सत्य राजभार्ये सहित ग्रामवासी न येत किशोर उदक स्पर्शावया तव नृपचा काटला अंतरी म्हणे कोणीही पतिव्रता सुंदरी न देखोची माझी या नगरी केवता पुढारी परिणाम तरी समग्रांची पापवार्ता ग्रामवासी राजकांता हा हे केवते अनंता हो पाहे घाता बाळकासी आणि सत्वही गेले नगरीचे हांसणे झाले सकळिकाचे ते तव लांछन झाले जन्माचे बोलता वाचे न बोलवे ऐसी चिंता करिता नृपनाथ तव आश्चर्य वर्तले अद्भुत एक निषादी त्या समयात आली तेथे अवचिता जातीची ते भिल्लिणी मस्तकी काष्ठभारा घेऊनी जात असे आपुले मार्गाने तव देखिले नयनी अपूर्व ग्रामवासी जनांचा मेळा अवलोकितसे अबळा मग मस्तकीचा भारा आपटिला आली तेथे जनसमुद्र वार्ता ऐकता कर्णोकर्णी जे पतिव्रती माझी शिरोमणी असलिया भेटावे नृपाला गोनी जीववावही या ही बाळका ऐकता ऐसिया वचनाते येली पतिव्रता धर्माते ते ठाऊके नसेची ती येते कैसा आचार तोही न कळे परीती एक नेम असे एक पतिवचनी नसे वंचक सदा सर्व काळ देख पती अवज्ञा नसेची स्वप्नी नेणे परद्वारा ते भाषणही करू शके कवणाते ऐसे असता ती तेथे राजा जवळके पातली म्हणे कवण संकट तुम्हा ते निवेदी नृपसप्तमा राये निवेदिले सर्वही कर्मात तव बोले भामा निषादाची म्हणे उदका आण लवलाही मी तव पतिव्रता धर्म नेणे काही परिकर्ता सर्व शेषशाही पहा नवाई नृपवरा उदक घेवोनिया करी काय बोले ते अवसरी पती अवज्ञा जन्मवरी केली नसे जाणपा नेणे परपुरुषाची वार्ता हे तव ठाऊक असे जगन्नाथा ऐसे वदोनिया तत्वता उदक शिंपी बाळाते तव चमत्कार झाला अद्भुत तात्काळ ताप झाला शांत बाळ खडबडून उठत चरणवंदित निषादीचे ऐसा चमत्कार पाहून जय जयकार करती सर्वजन मगराये वस्त्रालंकारे करून निषादीला लागून गौरविले वरी एक ग्राम तत्वता देता झाला नृपनाथा ऐसी निषादी पतिव्रता देखून समस्ता आश्चर्य ऐसे पतिव्रतेचे कथन लक्ष्मी ते वदे नारायण तिची तुम्हा कथिरे संपूर्ण आचारा सर्वज्ञ सर्वते म्हणून सकळ धर्मा माझी धर्म स्त्री ते भ्रतार सेवेचा नेम तयाच्या वचनी प्रेम धरुनी वर्ते सर्वदा मग ते करणे न लगे आन काही एक जप तपसाधन पुला भ्रतार तोची नारायण पावे मोक्ष सदन ते पै
या लागी सकळा जनी वर्तावे भावार्थ धरणी मग तया ते उपेक्षणा कोणी यमपायनी माता वंदी स्वस्ति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित अष्टविंशतितमोऽध्याय गूढः इति अष्टविंशतितमोऽध्यायः। भगवान श्री कृष्ण की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। आपणास आमचा हा प्रयत्न जर आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारतीय संस्कृतीचा हा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी आम्हाला अवश्य मदत करा। धन्यवाद।